नाशिक दिनांक 6 नोव्हेंबर 2025 आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत। या दृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यांसह पायी येणारे भाविक यांची इच्छितस्थळी पोहोचण्याची व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, गर्दीचे नियोजन व अनुषंगिक बाबी यांबाबत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडम यांनी दिल्या। या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मतांतरे जाणून घेत साधक-बाधक चर्चा झाली। यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, विशेष पोलीस निरीक्षक महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, नाशिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्री गेडम म्हणाले की प्रमुख पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे। या दृष्टीने रेल्वे मार्ग, हवाई मार्ग, बसेस, कार या मार्गांनी येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या गृहीत धरून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे। यासाठी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर केलेले नियोजनाचा आधार घेत स्थानिक पातळीवरील अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन नियोजन करावे लागेल। गर्दीचे नियोजन करताना टप्प्याटप्प्यावर भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजनाची उपलब्धता, आरोग्य सुविधांसह आवश्यक सुविधा यास विशेष प्राधान्य देण्यात यावे, असेही यांनी यावेळी सांगितले। यावेळी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा धर्तीवर तयार करण्यात आलेली पर्वणी काळातील नियोजनाचे महानगरपालिकेद्वारे सादरीकरण करण्यात आले। यावेळी पोलीस महापालिका आदी विभागांनी केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली। यावर उपस्थित सर्व प्रमुख अधिकारी यांनी आपल्या सूचना मांडल्या। दैनिक भारत न्यूजसाठी नाशिक रिपोर्टर विजय बागुल।